पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। दारू पिऊन मारामारी करायलास तू? नाही मी नाही दारू पेलो। पिला नसशील पण मारामारी करायलास ते तर खोटं नाही ना? का मारायलास त्याला? पैशांसाठी। मी पैसे दिले नाही ना म्हणून। म्हणजे तू खोटं बोललास? हप्ते आणि खंडणी वसूल करणारा, दादागिरी करणारा गुंडा आहेस तू। अशा माणसासंग मी बोलू बी शकत नाही। हे तू इथंच थांबा। ऐक की तो इथं माझा रस्ता सोड, नाही तर माझ्यासारखी वाईट दुसरी कोणी नाही। आणि तुझ्यासारखी चांगली भी कोण नाही बघ। नाही म्हणजे पाहिजे तर तू जा, अगं पण तुझी सायकल तर घेऊन जा, नाहीतर बार शेजारी लावली तर तिला बी प्यायची सवय लागेल। आणि हा, मी हसले याचा अर्थ मी फसले असं नाही होत। नाही कबूल आहे, मी याला मारलं, याच्याकडनं पैसे घेतले, पण मी असं का केलं? असं का केलं? असं का केलं? का? दारू, हप्ता, पैसे, उधारी। दारू। अगं याला किती वेळा सांगितलं दारू पिऊ नको, दारू पिऊ नको, ऐकतच नाही। आणि हप्ते, पैसे, उधारी असं का म्हणलं यो? हा, ते हप्त्याचा मुद्दा राहिला नाही का? बँकेचे हप्ते थकून दारू पितोय तो। आणि त्याला कितीदा सांगितलं दारू पिऊ नको। आणि दुसरा मुद्दा, हा पैसे, पैसेच घरी देत नाही, उधाऱ्या करतोय। झालं ना तुझे मुद्दे? आगे समजून सांगितलं ऐकतच नाही, होय का नाही रे? वय सांगितलं, लय वेळा सांगितलं। कितींदा सांगितलं सांगू का? जवळ जवळ। हा, कितीदा सांगितलं ते महत्वाचं नाही, सांगितलं हे महत्वाचं आहे। त्याला कितीदा सांगितलं दारू पिऊ नको, शपथा घातल्या, वचनं घातली, पण याचं पिणं थांबतच नाही। मला फसवून गंडून इथं प्यायला येते, म्हणून मारला त्याला। आणि त्याच्याकडनं जे पैसे घेतले ना, ते दारू त्याने बुडू नये म्हणून घेतले। ते पैसे मी त्याच्या बायकोला देणार आहे। हा, वय खरंय, म्हणजे हे म्हणतात ते समजा खरंय। मी दारू नाही प्यायला पाहिजे होती, चुकलंच माझं। आता शंका गेली ना? हा, सगळं क्लिअर आहे ना? बेस्ट आहे। आता तुझं डोसकं शांत व्हायला आपण थंड पिऊयात का? नाही, बारमध्ये नाही, लिंबू सरबत पिऊयात, चल। नको, राहू दे। म्हणजे अजून तुझा राग गेला नाही तर राग गेला असता तर नाही नसती म्हणली ना। ठीक आहे, मी तर काय करू शकतोय? कुठं प्यायचंय सरबत? तिकडे। सायकल राहू दे की, चालत जाऊया, चांगलं मिळतंय। चल। दादा, 2 लिंबू सरबत करा। सरबत नको, गोळा खाऊया। दादा 2 गोळे दे।
आपण दोघं खाऊया. दादा 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 मला माफ करा. मी तुमचा हप्ता नाही बुडवणार, आयुष्यपत नाही बुडवणार. फक्त थोडी मुदत वाढवून द्या. म्हणजे तू हप्ते खंडणी गोळा करतोय, हे सगळं करतोयस तू? अगं ए नको त्या याला परफेक्ट टायमिंग साधलंस आणि वर मुदत मागायलास. तुझं काय खरं नाही आता. मी इथे कोण सांगितलं तुला? पाटकर ना. त्याच्यात तो तायडे, सकाळी बी काय खाल्लं नाहीस, आता खाऊन घे जा. जा. नंतर नंतर खाते ना. आज मला काही न खाता पिता माझं व्रत करावंच लागेल. एवढं खोटं बोललं म्हणजे काय? बघतेस त्याला आता. कंट्रोल. शांत हो अस्मे, तिकडचा राग इथं काढायचा नाही. कंट्रोल. दिदे, काय ग अशी नाटकात एंट्रीची वाट बघत थांबल्यागत का थांबल्यास? ये की. जोकवर असलीस तरी चालेल बर का, त्यावर अजून टॅक्स नाही लागलाय. मी तुला 10-12 स्माइली पाठवते. हा, जोक करायला. म्हणून तू पुढे बघून काम कर बरं. ती थकली असं. जा, हात पाय धु, जा, जेवाय बसूया. तुम्ही घ्या जेवून, मला भूक नाही. तुझं काय बिनसलंय का? नाही, माझं काय कशाला बिनसणार आहे? काय नाही बिनसलं. राधा का तुम्ही अर्चनाचं लग्न ठरल्याची मिठाई तर दिली, पण आता लग्नाची लाडू बी लवकर द्या म्हणजे झालं. ठीक आहे. तायडीचं लग्न ठरायची मिठाई कधी दिली आणि कुणी दिली? शांता मावशीनं आणलेली. ते पुण्याच्या पाहुणे आले होते तेव्हाच तिनंच सगळ्यांनी मिठाई वाटली. मावशी, अगं लग्न ठरायच्या आधी असं कुणी मिठाई वाटतं का? अगं दिदे, तूच म्हणालीस ना जाताना ताडीचं लग्न ठरल्यातच जमाय म्हणून. अगं ते मी, पण तू कशाला घेऊन आलीस मिठाई? मिठाई मी नव्हती आणली, यांनी आणलेली. मला म्हणले माझी नोकरी पक्की झाली म्हणून मिठाई आणल्या, पण मग काहीतरी वेगळं कारण काढून. वेगळं कारण सांगून कशाला वाटायची मिठाई? काय रे, असं का सांगितलं? आता परत बाराखडी सुरू करणार का काय? नाही, ते लाज वाटली हो. हे नोकरी पक्की होणार लाज वाटलं का काय? अस्मे, अगं जाऊ दे की आता. काहीतरी नवस दिवस बोलला असं. चांगलीच गोष्ट आहे, अभिनंदन. थँक्यू. आणि आता तू आमच्या गावचा झालायस. गावचा तर झालो हो, तुमच्या घरचा कधी होणार म्हणतो मी. कॉंग्रॅट्स. थँक्यू. कॉंग्रॅट्स. थँक्यू. अभिनंदन. थँक्यू.
अभिनंदन. थँक्यू. मला ना ते असं अमिताभ बच्चननी 1 करोड रुपये दिल्यासारखं वाटलो. होय काय? नाही ते तुम्ही सगळ्यांनी माझं अभिनंदन केलं ना, म्हणून मला असं शहनशाह झाल्यासारखं वाटलं. शहनशाह, डॉन डॉन झाल्यासारखं. बर बर. येतो. डॉन सांगायचंच राहिलं राधा अक्का. त्या दिवशी नाही का आपला विषय झाला डॉन म्हणजे, तर ते गुंडांचा गुंड म्हणजे डॉन. आणि तो निर्मला देवींचा पोरगा आहे ना, तो बी तसाच डॉन आहे म्हण. म्हणजे कुणी कुणी त्याला भाई, कुणी डॉन असं काय काय म्हणतात. तो निर्मला देवींचा पोरगा आहे ना, निर्मला देवींचा पोरगा तो बी तसाच डॉन आहे म्हण. तो बी तसाच डॉन. कुणी कुणी त्याला भाई, कुणी कुणी डॉन असं काय काय म्हणतात. असं काय काय म्हणतात. असं काय काय म्हणतात. काय झालं रे? आजार लावलेले मी. हा काय सांगायलास? 2000 झालं. एकाच 2 डबल. काय सांग? हा लगी लगी पाठवून दे. हा खायला. हा म्हणजे तोडगा काम करायलाय. तेव्हा राधे राधे, आता तुझ्या चोरलेल्या पैशाने मी करोडपती होणार आहे. करोडपती होणार आहे. आज एकाच 2 झालं, उद्या 5च 10, 10च 20, 20च 40, 40च 80, 80च. यम्मी. मायला तोडग्याविषयी कोणाला कळलं तर तोडगा फेल जाईल. आलो आलो. आ येतोय. असं काय आलं? दार लावून काय करत होता? असंच कडी का लावलेली? वर्गणी मागायला आले होते. सारखे कोणतरी येत होतं म्हणून म्हटलं दार लावून टाकावं. आणि तुम्ही 40-80 हजार काहीतरी असं बोलत होता, ऐकलं मी. खानोळवालीने पैसे परत दिले का? पैसे मोजत होता तुम्ही? ते मी डबलचा मंत्र, डबलचा पाडा, 2चा पाडा म्हणत होतो. येतोय का ते आठवत होतो. बेके बे बे 2 4 नास करत करत 80,000 पर्यंत पोचलो. आणि इकडे तू बोलली. तुम्ही काय मला बारकी पोरगी समजायलाय? तुमचं काय तर चाललंय आणि ते तुम्ही माझ्यापासून लपवायलाय. हा तुझ्यापासून काय लपवणार आहे सेनोरिटा मी? मला भूक लागली तरी मी तुला सांगतो लगेच. ए बा आता इथं भूक लागली लगेच तुला सांगितलं मी. तोंडातून लगेच बाहेर पडलं माझ्या. हा चल ना, जोडीनं जेवायला बसू एकाच थाळीत. आज 2 थाळ्या घेऊ. चल अगं चल ग, गरम गरम खाऊ ये. तायडे, दुपारी तू जेवली का नाही माहित नाही, पण आता हे एवढं ताट संपवायचं बरं का. वय मी कशाला उपाशी राहील? आणि तायडे, त्या पुण्याच्या मुलाला तू बघितलं बी नाहीस, तरी बी खोटे सांगितलंस. शेवटी त्यांना नकारच दिला. पण ज्याला तू आवडतेस त्याचा विचार का करत नाहीस तू? म्हणजे नेमकं काय म्हणायचं तुला? मोहित सरासनी तू आवडतेस. तू मागं उभी आहेस असं समजून बोलले ते मी ऐकलं. तुम्हाला माझ्याविषयी काहीच वाटत नाही का? मुन्नू,
मला सगळं समजतंय ग, पण नोकरीसाठी घर सोडून आलेले लोक कुठे तर घर पण हुडकतात. ते आयोमध्ये त्यांची आई शोधत असते, तुझ्यात बारकी बहीण, माझ्यात मैत्री. पुन्हाच ठाऊक इथं नोकरी आहे त्यावर त्यांच्यासाठी टाइमपास भी असू शकते. बायको म्हणून त्यांच्या वेगळ्या अपेक्षा असू शकतात, घरातल्यांच्या अटी असू शकतात. सगळ्यात महत्वाचं, माझी लायकी तरी आहे का ग त्यांची बरोबरी करायची? प्रोफेसर आहेत ते, प्रोफेसर. मी चमचम यशस्वी झालेली, माझ्यापेक्षा लई चांगली शिकलेली पोरगी मिळतच. ते जाऊ दे, तू जेवून घे आणि नीट जेव. मुन्ने, तायडी जेवली ना ग? जेवायला. आया, मी जेवायला. अन्नपूर्णा माते, तो चोर सापडून आईची काळजी मिटावी म्हणून उपाशी राहून मी हे व्रत कराले. माझं व्रत पुरं करायची शक्ती दे मला. तुम्ही घ्या जेवून, मला भूक नाही. तुझं काय बिनसलंय का? तायडे, आज मी लाज बघितलंस काय ग? वय बघितलं ना. का काय झालं? आज काय तर वेगळीच वागल्या. मला वाटतं काय तर बिनसलंय तिचं. माझ्या अंगावर रंग उडवून ते उडवून राज रोज इथं आलायस. यो ड्रेस घ्यायचा आणि मला धुवून द्यायचा. पाणी पाजणं याचा अर्थ माहितीये ना? माझं नाव शुकशुक नाही, काय मग? अस्मी आहे. म्हणजे तू हप्ते खंडणी गोळा करतोय? तू समजतेस तसा वाईट नाही ग मी. कसं समजवू तुला? तुला सॉरी म्हणतात? माझ्या डोळ्यात काय दिसतंय तुला? मी तुमचा हप्ता नाही बुडवणार, आयुष्यभर नाही बुडवणार. फक्त थोडी मुदत वाढवून द्या. तर ते गुंडांचा गुंड म्हणजे डॉन.
आणि तो निर्मला देवींचा पोरगा आहे ना तो बी तसाच डॉन आहे म्हण. त्यानं मला फसवलंय असं वाटतंय. मला तुला फसवायचं नाहीये, पण दुसरं ऑप्शन पण नाही माझ्याकडे. योग्य वेळ आली की खरी ओळख सांगेन मी तुला. वेळ घालवून काय उपयोग नाही. तो नेमका कोण आहे हे मी हुडकून काढायला पाहिजेलच.